हाय. हां, आजची माझी गोष्ट आहे प्रामाणिकपणा. हो, एक शेतकरी असतो, तो खूप प्रामाणिक असतो. तो नेहमी सत्याच्याच मार्गावर चालतो. त्याला वाईट बोललेलं, खोटं बोललेलं आवडत नाही. तो एक दिवस शेती करून संध्याकाळी घरी परतत असतो. तेव्हा त्याला वाटेत एक काटा पाहायला रुततो. मग तो ते काढतो आणि मग त्याला असं वाटतं, की आपल्यानंतर जे येईल त्यांना पण ते टोचेल. म्हणून तो काय करतो, तिथून ते काटे काढायचा प्रयत्न करतो आणि ते काढणं झाल्यावर त्याला खाली काट्यांच्या खाली खूप सारे सोन्याचे नाणी दिसतात. हो, मग ते नाणी दिसतात. मग त्याला असं वाटतं, हे तर आपलं नाही, आपण कसे घेऊ शकतो? म्हणून तो ते नाही घेत आणि घरी परततो. मग घरी गेल्यावर तो त्याच्या बायकोला हे सगळं सांगतो, की काय घडलंय. मग त्याची बायको पण त्याच्यासारखी साधीभोळी असते. ती काय करते, शेजारीणीला सांगते, की वाटेत असं-असं झालं. मग शेजारी त्याच्या नवऱ्याला सांगतात. मग ते दोघं काय करतात, की जिथे ते त्याला भेटतं, ते त्या जागेवर जातात. खोदून, खोदून, खोदून ते भरपूर खोदतात आणि त्यांना खूप सारे मोठे-मोठे विंचू भेटतात. मग त्यांना असं वाटतं, की ह्यांनी आपल्याला खोटं सांगितलंय, की तिथे सोन्याची नाणी भेटलेत. मग ते काय करतात, रागा-रागा काय करतात, एका मोठ्या कपड्यामध्ये ते विंचू बांधतात आणि त्या जे शेतकरी असतो, त्यांच्या शेतकरीचं वरचं जे छप्पर असतं ते काढतात आणि त्याच्यामधून ते विंचू खाली पाडतात. मग देवाचं काय मॅजिक, देवाचा चमत्कार काय, की ते जे विंचू पाडत असतो त्याच्या जागी सोन्याची नाणी पडतात आणि सकाळी उठून ते बघतात तर सगळ्या घरात सोन्याची नाणीच नाणी, नाणीच नाणी. हो, म्हणून द मॉरल ऑफ द स्टोरी ह्याचं असं होतं, की आपण जेव्हा प्रामाणिक राहिलो, आपण स्वतःसमोर प्रामाणिक राहिलो, दुसऱ्यांना दर्शवण्यासाठी नाही, आपण स्वतःसाठी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिक राहिलो, तर देव आपल्याला कुठल्याही रूपामध्ये मदत करतो आणि आपल्याला त्याचं फळ देतो. जेव्हा देव देतो, तेव्हा छप्पर फाडून भरपूर देतो.